नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाहीला आकार कसे द्यायचे, तुम्हाला जर बाहीचा जो फिशचा आकार आहे किंवा कोणी कोणी पानाचा आकार म्हणतं पहा, तर तो आकार देता येत नाही किंवा त्यामध्ये किती इंचाचं अंतर हवं असतं तेव्हाच बाही आपली परफेक्ट बसते, हे सर्व डिटेलमध्ये मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे. तर मी इथं 36 साईजचा पॅटर्न घेईन बाहीचा. तर 36 साईजच्या बाहीसाठी मी 5 इंचाची उंची घेईन बाहीची. दंडघेर असेल आपला 6 आणि मुंडा घेर जो आहे तो असणार आहे आपला 7.5 इंच. इथे तुमचा मुंडा घेर 8 इंचसुद्धा असू शकतो. आता इथे मी जसं सांगितले त्या पद्धतीने तुमचा मुंडा घेर कितीही असो किंवा तुमची बाही कितीही इंचाची असो किंवा कोणत्याही साईजची असो, तुम्ही याच पद्धतीने कटिंग करायचं आहे. आकार बाहीला जे आहेत ते प्रत्येक बाहीला परफेक्ट येणं गरजेचं आहे, नाहीतर पहा बाहीमध्ये घोळ चुन्या वगैरे यायला सुरुवात होते. तर इथून मी एक लाईन ओढून घेते. तर ही 3 मापं घेणं गरजेचं आहे. एक अंदाजे अशी नुसती बाही कटिंग नाही करायची, मुंडा घेर घेणं गरजेचं आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण इथं बाहीची घडी घेऊया. बाहीची उंची घेऊया. बाहीची उंची किती आहे? 5 इंच. बाही घडी जी आहे ती मुंडा घेऱ्यावर अवलंबून असते पहा. कारण इथं जर मुंडा घेर तुमचा जास्त असला तर बाहीची घडी जी आहे ती जास्त भरणार आहे, मुंडा घेर कमी असला तर बाहीची घडी कमी भरणार आहे. त्यामुळे एक फिक्स अशी तुमची बाहीची घडी कधीच नसणार आहे. समजलं का? नाहीतर तुम्ही एकच बाही घडी घ्यायची नाही, नाहीतर बाही एकतर कमी होते मग नाहीतर जास्त होते, हा प्रॉब्लेम क्रिएट होतो. त्यासाठी नेहमी आपल्याला ब्लाऊजवरती मुंडा घेर मोजूनच बाहीचं कटिंग करायचं आहे. इथे बाहीची घडी आहे, बाहीची उंची आहे 5 इंच, त्यामध्ये मी 1 इंच प्लस करणार आहे. तर किती होतात? 6. अजून एकदा मी 6 इंचावरती मार्किंग करून घेते आणि सरळ लाईन ओढून घेऊया. पहा, बाहीची उंची झाल्यानंतर आता येते कॅफाईट. जसं की मी नेहमी सांगते पहा, मी 5 इंचाच्या पुढे म्हणजे 5 पासून पुढे 3.5 इंच मी कॅफाईट घेते नेहमी. त्या पद्धतीने तुम्ही कॅफाईट घ्यायची. 3.5 इंच. 4 इंचाची बाही असेल तर 3 इंच कॅफाईट घ्यायची आणि त्यापेक्षा लहान बाही असेल तर मी 3-3.5 इंचाची बाही कटिंग कशी करायची याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे, त्यामध्ये तुम्ही पहा. किंवा मेघा बाहीसुद्धा मी शेअर केलेली आहे, पहा कशा पद्धतीने कटिंग करायचे. वेगवेगळ्या बाह्या सर्व मी कटिंग करून दाखवलेल्या आहेत. आता इथे मुंडा घेर घ्यायचा आहे 7.5. तर पहा, इथे 7.5 वरती टेप ठेवला आणि एक तिरका टेप असा या लाईनवरती आणलेला आहे. एक तिरकी लाईन ओढून घेतल्यानंतर बाहीला आकार देण्यासाठी 1 इंच घेतलं. पहा, इथे 1 इंच घेतलेलं आहे. परत इथून तुम्ही 4 भाग करा किंवा असे 2 2 2 असं प्रकारे तुम्ही सुद्धा असे पॉईंट घेऊ शकता. किंवा तुम्ही सरळ सरळ मी या पद्धतीने सुद्धा कटिंग करते किंवा काय करते पहा, सरळ सरळ याचा असा सेंटर करून घेते इथे. आणि मग परत हा जो भाग आहे एक त्याचा असा सेंटर करायचा आणि हा एक भाग जो आहे त्याचा असा सेंटर करायचा. या पद्धतीने सुद्धा घेतलं तरी चालेल. आता इथे आपण घेतलेला आहे 1 इंच, इथे अर्धा इंच वरती घ्यायचं. इथेही मी अर्धा इंच हा पॉईंट वरती घेणार आहे आणि हा अर्धा इंच पॉईंट खाली घ्यायचा. आणि आकार आता कसे द्यायचे हे पाहूया. इथे हे जे आता पॉईंट घेतलेले आहेत त्याप्रमाणे जर तुम्ही घेतले पॉईंट तर काय होतं, आकार परफेक्ट येतात. तुमचे आकारच परफेक्ट येत नाहीत, त्यामुळे बाहीमध्ये खूप सारे प्रॉब्लेम क्रिएट होतात. आता ते होऊ नये म्हणून पहा पुढचा आकार कसा द्यायचा. इथे 1 इंच घेतलेला आहे, या 1 इंचावरून हा पहिला पॉईंटवरून हा सेंटर आणि सेंटरवरून पहा या पद्धतीने इथे हा आकार मी दिलेला आहे. हा झाला आपला बाहीचा पुढचा आकार. आता पाठीमागचा आकार देण्यासाठी एक पाव इंचावरती पॉईंट घेतला पहा इथे आणि इथून या पाव इंचाच्या पॉईंटवरून या 2 नंबरच्या पॉईंटवरती यायचं आणि इथून या पॉईंटवरती 3ऱ्या नंबरच्या आणि इथून तुम्ही असं खाली आकार द्यायचा. असा सरळ घेतला तरी सुद्धा चालतं, परंतु या पद्धतीने घ्या. म्हणजे इथे एवढा हा पाव इंचाचा जो कपडा आहे तो कटिंग होऊन निघाल्यामुळे तुमच्या बाहीमध्ये तिथं
एखादी चूनसुद्धा पडणार नाही, एकही चून नाही पडणार पहा. आणि इथे हे बाहीचे आकार पहा आपले आतल्या तसे तयार झाल्यामुळे सुद्धा इथं जे रिंकल्स फुगा हे येतो ते येत नाही, कारण आपला इथला कपडा जो आहे तो कट होऊन निघतो, त्यामुळे इथं फुगा वगैरे येण्याचं कारणच बनत नाही. आता इथे मी दंडघेर घेणार आहे 6 इंच. इथे आला 6 इंच दंडघेर. आता याच्या पुढे 1.5 इंच मार्जिन आणि इथेही 1.5 इंच मार्जिन. तर ब्लाऊजमध्ये 2 असेल तर 2 इंच घ्यायचं आहे, हे लक्षात घ्या. मी नेहमी सांगत असते बाही कटिंग करताना, ब्लाऊजमध्ये जर तुम्ही 2 इंच घेतलं असेल तर इथं 2च इंच घ्यायचं आहे, नाहीतर बाही अर्धा इंचाने टोटल 1 इंच बाही मग कमी पडते. मग परत प्रश्न येतो, कमेंट येते की बाही अजून माझी कमी का पडते. तर हा सुद्धा तुमचा प्रॉब्लेम असू शकतो. किंवा पुढच्या भागाकडून तुमची जर बाही कमी पडत असेल तर पहा, हा जो आकार आहे तो तुमचा चुकत असणार आहे, त्यामुळे सुद्धा तुमची बाही इथे पुढच्या भागाला कमी पडते. तर हा परफेक्ट आकार खोलगट दिल्यामुळे आपला पुढचा आकार कसा असतो बाहीचा, खोलगट असतो आणि ब्लाऊजचा सुद्धा खोलगट असतो. त्याच पद्धतीने हा आकार द्यायचा आहे. आणि इथे हे अर्धा इंच डाऊन करायचं आहे. आता या पद्धतीने आकार देऊन सुद्धा तुमचा जर पुढची बाही कमी पडत असेल, हा आकार जर कमी पडत असेल, तर पुढच्या भागाचा जो पार्ट आहे तो तुम्ही इथे असं या पद्धतीने फिटिंगच्या पॉईंटपर्यंत जोडून पहा. कमी वाटत असेल तर थोडा अजून असा आतमध्ये आकार घेऊन तुम्ही देऊ शकता, परंतु याच पद्धतीने शक्यतो आकार द्या, बाही कमी नाही पडणार. आता इथे आपलं अंतर किती राहतंय पहा. टोटल 1.5 इंचाचाच हा आपला गॅप जो आहे तो आला पाहिजे. पहा या पद्धतीने 1.5 इंच भरलाच पाहिजे. अर्धा इंच, पाव इंच असं नाही चालणार. 1.5 इंच तिथं हा गॅप जो आहे तो भरला पाहिजे, किंवा 1 इंच सुद्धा जास्त होतो. तर इथे खोलगट करायचं नाही, थोडंसं मग इथे खोलगट करून घ्यायचं. अशा पद्धतीने तुम्ही बाहीचं कटिंग करायचं आहे. आता इथे पहा आपली बाही घडी किती भरती आहे, 8.5 इंचच भरलेली आहे. आता 36 साईज आपण घेतली आहे. कोणी कोणी पहा छातीच्या घेरानुसार कटिंग करतं, म्हणजे काय, छातीचा 4था भाग. मग किती येणार, 9 इंच. मग आपली इथं बाही 9 इंच भरली आहे का, नाही, 8.5 इंचच भरलेली आहे, कारण मुंडा घेर आपला 7.5 इंच आहे म्हणून. मग अर्धा इंचाने जर बाही, आता तुम्ही या पद्धतीने कटिंग केली असती छातीचा 4था भाग घेऊन, तर इथं अर्धा इंचाने ही बाही जी आहे ती जास्त झाली असती. जास्त झाली तरी चालते, परंतु पहा आधी मोजून घ्यायचा बाही जोडताना. मी नेहमी फिटिंगच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे बाही कशी मोजायची, नंतर कशी जोडायची. मग आधीच तुम्ही ते कट करून काढायचं मोजून. आणि पहा हा जो डाऊन केलेला पॉईंट आता इथे येणार ना, मग तुमचा जास्त बाही झाली तर मग थोडा अजून इथे तुम्ही हा कट द्यायचा, नाहीतर इथला पार्ट परत हा थोडा जास्त होतो. किंवा एका साईडने तुम्ही मग बाही जोडू नका, दोन्हीकडून सेम जो एक्स्ट्रा कपडा आहे तो सोडून मग तुम्ही बाही जोडायची. लक्षात आलं का. या इथे अर्धा इंच आपली जर तुम्ही इथं ह्या पद्धतीने जर घडी टाकली 9 इंच, तर अर्धा इंचाने बाही आपली घडी जास्त भरणार आहे. आणि परत बाही जोडताना तुम्ही तो ब्लाऊजला मोजला की बाही जास्त भरेल. मग जेवढी जास्त भरते त्याचा सेंटर करायचा आणि दोन्हीकडे समसमान तेवढीच बाही सोडून हा सेंटर जो आहे इथला तो बरोबर शोल्डरवरती सेंटर आला पाहिजे. या पद्धतीने जोडायची आणि परफेक्ट बाही तयार करायची. अजिबात एका बाजूला जास्त एका बाजूला कमी अशी बाही आपली जोडायची नाही, यामुळे हे आकारसुद्धा आपले बरोबर मॅच नाही होत आणि मग ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम येतो. तर बाही जोडताना सुद्धा या टिप्स वापरायच्या. तर मी या इथे तुम्हाला बाहीला आकार कसे द्यायचे, किती इंचाचं अंतर ठेवायचं, आकार कसे द्यायचे किंवा जोडताना काय टिप्स वापरायच्या हे सर्व मी तुम्हाला सविस्तरपणे सांगितलेले आहे. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.